आपल्या हायकोर्टाची खूप दिवसापासून इच्छा होती की एकदा राघोजी महाराजांचे पाया पडून यावं, आणि सध्या तर आपल्याजवळ एवढे पैसे नाही की आपण आपल्या हायकोर्टाची मोठी इच्छा पूर्ण करू शकेल. पण एक दिवस असा नक्की येईल की आपल्या हायकोर्टाची इच्छा पूर्ण करताना आपल्याला विचार करायचं काम नसेल. तर नमस्कार भावनो, मी तुमचा लाडका ब्लॉगर विकी. तर भावनो, तुम्हाला माहिती आहे काल मी चॅलेंज घेतलेलं की 365 दिवस दररोज ब्लॉग टाकणार, आणि आज त्यातलाच आपला हा पहिला दिवस आहे. तर भावनो, आजचा विषय असा होता की आपल्या हायकोर्टाने जायचं होतं आपल्या मामाच्या घरी. त्याच्यामुळे सकाळी सकाळीच तयारी करून आम्ही निघालो मामाच्या घरी जाण्यासाठी. आणि आज आपल्यासोबत सचिन दादा पण होते. सिंगलाईन सर्वात अगोदर तर मामाच्या मुलांसाठी फळं घेतली आणि मग परत निघालो आम्ही पुढच्या दिशेने. आणि मामाच्या घरी जायचं मुख्य कारण म्हणजे राघोजी महाराजांचे दर्शन. आणि आता तुम्ही म्हणत असाल की मग मी मामाच्या घरी का म्हटलं, तर हे मंदिर आपल्या मामाच्याच गावाला आहे, त्याच्यामुळे मी मामाच्या घरी म्हटलं. सर्वात अगोदर तर आम्ही दर्शन घ्यायला आलो. आज आमचं नशीब एवढं चांगलं होतं की डायरेक्ट आम्हाला आतमध्ये एंट्री भेटली, नाहीतर दरवेळेस आम्ही बाहेरून दर्शन घेतो. राघोजी महाराजांचे दर्शन घेतल्यानंतर विठू माऊलीचे पाया पडलो. आणि कोणत्याही देवा पुढे जर गेलो तर आपलं एकच मागणं असतं, आपले फॉलोअर्स लवकर लवकर वाढायला पाहिजे. आणि याच्यामध्ये ते पण काय करू शकत, कारण ते तर आपल्या पब्लिकच्या मनावर असते. दर्शन घेतल्यानंतर इकडे तिकडे फिरलो, मग आलो डायरेक्ट आपल्या मामाच्या घरी. मामाच्या घरी थोडा वेळ बसून आम्ही बाहेर आलो होतो, तेवढ्यात ह्या पोट्याने सांगितले आम्ही पण तुमचा ब्लॉग पाहतो. आणि मग त्यांचा पण ब्लॉग काढून आणि आईना घेऊन डायरेक्ट निघालो घरी जाण्यासाठी. आणि सिंग मध्ये येऊन गाडीमध्ये पेट्रोल टाकलं. आणि भावनो, तुम्हाला जर आपला ब्लॉग आवडला असेल तर आपल्याला फॉलो करून आपल्या चॅलेंज मध्ये साथ द्या.